जय हिंद मित्रांनो, काल दिल्लीमध्ये सर्वजण पोलिसांच्या विषयी वाईट बोलत आहेत. खूप वाईट वाटलं हे सर्व ऐकताना. परंतु मित्रांनो, पोलिसांनी पोलिसाचं कर्तव्य बजावलं. पोलीस जर नसते तर त्या ठिकाणी काय झालं असतं, किती निरापराध लोक मेले असते. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. पोलिसांनी त्या सार्वजनिक संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न केला. अनेक निरापराध जीव त्या ठिकाणी मेले असते. मोठी दंगल झाली असती. विशेष करून पोलिसावर त्या ठिकाणी हमला झालेला होता. ते विद्यार्थ्याच्या वेशेमध्ये अनेक त्या ठिकाणी लोक घुसलेले आहेत आणि त्या लोकांनी हे केलं. स्वतः अभिजित दिपके साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं की बाबाराव ते थांबा. पण जर पोलिसावरती हमला झाल्यानंतर, एखाद्या संसदेवरती हमला झाल्यानंतर पोलीस उभा राहून बघू शकत नाही. पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आहे. पोलीस तुमच्यासाठी आहे. पोलीस आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहे. जर पोलीस संपावर गेला तर एका दिवसात किती दरोडे होतील, कुठं काय होईल. जे विरोधी पक्षनेते पोलिसावर बोलतात, तुम्हाला पण संरक्षण पोलिसाचंच आहे. प्रत्येक जण उठतो आणि ते पोलिसावर बोलतो. पोलिसांनी त्याचं कर्तव्य केलेलं आहे. कोणीही पोलीस चुकलेला नाही. म्हणून आपणास विनंती आहे की आपण पोलिसावरती बोलणं थांबवं. मी अरुण रोडगे, रिटायर पोलीस संघटना या ठिकाणी आपणास विनंती करतो की पोलिसावरती बोलणं बंद करा. पोलिसाला वाईट बोलणं बंद करा. धन्यवाद.